शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. या मिरवणुकीत दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर पाहायला मिळाला. मात्र सायंकाळनंतर काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साऊंड सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचं चित्र पाहायला मिळालं. पोलीस प्रशासनानं वारंवार सूचना करून आणि कारवाईचा इशारा दिल्यानंतरही गणेशोत्सव मंडळांनी नियमांचं उल्लंघन केलंय. गणेश आगमन मिरवणुकीत आवाज मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी जिल्ह्यातील एकूण 452 मंडळांवर न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. विसर्जन मिरवणुकीत आवाज मर्यादित राहावा यासाठी पोलिसांनी गेल्या आठवडाभरापासून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह ध्वनी यंत्रणा मालक, लाईट्स आणि जनरेटर मालकांच्या बैठका घेतल्या होत्या. यावेळी पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 10 फूट बाय 12 फुटांपेक्षा जास्त स्ट्रक्चर उभे करू नयेत, लेझरचा वापर करू नये, ध्वनी मर्यादेचं पालन करावं आणि मिरवणूक रेंगाळत ठेवू नये अशा सूचना दिल्या होत्या. मात्र अनेक मंडळांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत मिरवणुकीत पोलिसांसमोरच डॉल्बीचा दणदणाट केला. महाद्वार रोडवर रात्री 10च्या सुमारास आवाजाची नोंद 130 डेसिबलपर्यंत गेली होती. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि इतर ठिकाणी एकूण 203 मंडळांनी आवाजाचा दणदणाट केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित सर्व मंडळांच्या आवाजाच्या नोंदी आणि त्यांच्यावर खटले दाखल करण्याचा प्रस्ताव पोलीस ठाण्यांकडून उपअधीक्षक कार्यालयांना पाठवला जाणार आहे. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक कार्यालयांकडून न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत.